माझ्या रिलेटिव्हमधले ते आले. एक दिवस मी ते जपमाळ करत होते, ते आले घरी. तर "तू कधीपासून करतेस काय?" त्याने त्याच्या पुढचा मार्ग सांगितला मला. "मला हं, जॉब हं. नव्हता. तू जाऊन स्वामींना बोल, हं. असं-असं साकडं घाल आणि हा स्वामींची ही सेवा कर." ती पण मी केली. हं, हं. सो त्या फेजनंतर हळू प्रत्येक म्हणजे मी आज एक सेवा केली. आज मी हं. जपमाळ केला. जपमाळ पूर्ण केला. उद्या मला दुसरं कोणीतरी येऊन सांगणार, "तू तारक मंत्र कर. हं. तारक मंत्राची सेवा कर." तारक मंत्राची मी सेवा केली. ती पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरं कोणीतरी येऊन सांगणार, की "तू हं. केंद्रात जाऊन ये किंवा स्वामींना साकडं घाल." ह्या सगळ्या गोष्टी. सो मला त्या आपोआप एक स्वामी भक्त भेटत गेला, की हं. पुढचा मार्ग दिसत गेला. जिथे मला पुढची काहीच शाश्वती नव्हती हं. किंवा काहीच दिसत नव्हतं. तिथे मला मार्ग दाखवत गेले ते. आणि तोपर्यंत माझा इतका विश्वास नव्हता. ते सांगतायत म्हणून मी करते. हं, कारण हं. ह्यातून तर मला बाहेर पडायचंय. हं. सो मला बाहेर पडायचंय. ज्यावेळी मी ठरवलं, की मला यातून बाहेर पडायचंय आणि मला मार्ग दाखवा. मग तेव्हा ते हळू सांगत गेले.